नमस्कार, राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातील डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विजयाची 5 कारणे आणि माजी आमदार व या निवडणुकीत पराभूत झालेले राहुल मोटे यांच्या पराभवाची 5 कारणे। खरं तर भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा असा विधानसभा मतदारसंघ आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 21 उमेदवार होते, मात्र खऱ्या अर्थाने ही लढत झाली ती डॉक्टर तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे आणि प्रवीण रणबागुल यांच्यामध्ये। कारण या तिघांनीच चांगल्या प्रकारची मतं घेतलेली आपल्याला दिसून येतात, मात्र खऱ्या अर्थाने ही जर लढत बघितली तर त्या अर्थानं दुरंगी लढत झाली आणि या दुरंगी लढतीमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांनी 1509 मतांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावरती विजय मिळवला आहे। खरं तर ही विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थानं गाजली। या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी घडल्या होत्या, निवडणुकीच्या अगोदर देखील घडल्या, निवडणुकीत देखील घडल्या, मात्र या सगळ्या गोष्टींचा परिणाम ही निवडणूक एकदम शेवटच्या फेरीपर्यंत रंगत आणणारी ठरली आणि शेवटच्या फेरीमध्ये या मतदारसंघातून कोण विजयी होणार याचा निकाल हा 27व्या फेरीमध्ये लागला। त्यामुळे या मतदारसंघाचं विश्लेषण करताना देखील खऱ्या अर्थानं खूप अडचणी होत्या। विजयाची नेमकी कारणं कोणती आहेत हे देखील शोधणं तसं कठीण काम होतं, मात्र सर्वार्थानं कोणत्या गोष्टी तानाजी सावंत यांना विजयापर्यंत घेऊन गेल्या त्याचंच आज आपण विश्लेषण बघणार आहोत। या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विजयाचं पहिलं कारण आहे मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं। खरं तर भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं सक्रिय असणाऱ्या डॉक्टर तानाजी सावंत यांनी त्यांच्या पक्षाचं पेक्षा व्यक्तिगत संघटन खूप त्यांचं मजबूत आहे। त्यासोबतच या मतदारसंघात त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवलं आहे। हे जाळं निर्माण करत असताना गेल्या 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघात ते पालकमंत्री म्हणून वावरत होते, राज्यात आरोग्यमंत्री म्हणून त्यांचा तिकडे कार्यभार होता। या सगळ्या गोष्टीचा फायदा देखील मतदारसंघाला झाला आणि अनेक कार्यकर्ते देखील सक्षम झाले आणि त्यामुळेच सक्षम कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले। त्यासोबतच दुसरं वातावरण निर्मिती करण्यात त्यांना आलेलं यश हे कारण आहे। कारण भूम परांडा वाशी विधानसभा निवडणूक जरी आता गेल्या 15-20 दिवसात लढली गेलेली असली तरी देखील गेल्या 3 महिन्यापासून सातत्यानं क्रांती मळेगावकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेल्या जवळपास 3 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये गाजत होता। अनेक महिलांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता आणि त्यामुळे महिलांमध्ये गेल्या 3 महिन्यापासूनच निवडणुकीची चाहूल लागली होती आणि डॉक्टर तानाजी सावंत व त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना वातावरण निर्मिती करण्यामध्ये या निवडणुकीत यश आलं आणि ती वातावरण शेवटच्या दिवसापर्यंत टिकवण्यात देखील त्यांना यश आलं आणि त्यामुळे ते विजयापर्यंत पोहोचले आहेत। त्यासोबतच राज्यात जर परत एकदा महायुतीची सत्ता आली तर राज्यात महायुती सत्ता आल्यानंतर डॉक्टर तानाजी सावंत यांना मंत्रिपद पुन्हा भेटेल आणि जी विकासाची घोडदौड सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे तोच विकास पुन्हा कायम राहील या दृष्टिकोनातून अनेक तटस्थ मतदारांनी देखील डॉक्टर तानाजी सावंत यांना मतदान केल्याचं दिसून येतंय। कारण अनेक गोष्टी काही निगेटिव्ह जरी असल्या तरी देखील राज्यात आपल्या विधानसभा मतदारसंघाचा आवाज जर पोहोचवायचा असेल तर डॉक्टर तानाजी सावंत हे राज्याच्या मंत्रिमंडळात जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी त्यांना मंत्रिपद मिळू शकतं। या अर्थाने देखील अनेक लोकांनी त्यांना मतदान केल्याचं दिसून येतं। त्यासोबतच गेल्या 2.5 वर्षामध्ये आणलेला निधी हे देखील त्यांच्या विजयाचं एक महत्त्वाचं कारण आहे। कारण राज्यामध्ये ज्यावेळी 2022ला जूनमध्ये सत्तांतर झालं ते सत्तांतर झाल्यानंतर राज्यात आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी डॉक्टर तानाजी सावंत यांच्यावरती पडली आणि ही जबाबदारी मिळाल्यानंतर धाराशिवचं पालकमंत्री देखील ते झाले आणि भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून जेवढा निधी आलेला नाही तेवढा निधी या मतदारसंघात आणला असल्याचा दावा डॉक्टर तानाजी सावंत आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते करत होते आणि ते अपील लोकांना देखील मान्य झालं आणि लोकांनी त्यांना गेल्या वेळेसपेक्षा कमी जरी मतं दिलेली असली तरी देखील त्यांच्या मतामध्ये फारसं काही अंतर पडलेलं नाही। कारण 2019ला त्यांना जवळपास 1,06,000च्या आसपास मतं मिळाली होती, आता ती मतं 1,03,000च्या आसपास आहेत। शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले असताना देखील त्यांच्या मतामध्ये फारशी घट झालेली आपल्याला दिसून आली नाही। त्यामुळं राज्यात
त्यांना असलेलं मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघात नेलेला निधी या गोष्टी त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेल्या दिसून आल्या। त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचं एक कारण होतं, ते खरं तर राज्यात सगळीकडेच कारण आता आहे असं बोललं जातं आहे। लाडकी बहीण योजना जी राज्यात आली त्याच पद्धतीनं ती भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघात देखील लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत अनेक महिलांना जवळपास 7,500 रुपये प्रति इतके पैसे मिळाले आणि ते पैसे मिळाल्यामुळं परत हे सरकार जर आलं तर आपल्याला 2100 रुपये महिना मिळेल या आशेने देखील अनेक महिलांनी मतदान केल्याचं दिसून येतंय। त्यासोबतच केवळ हे एकच कारण नाही तर भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातील जे अनेक बचत गट आहेत त्या बचत गटांना देखील आर्थिक मदत यापूर्वी देखील डॉक्टर तानाजी सावंत यांनी केली होती, आता देखील या निवडणुकीच्या पूर्वी त्यांना मदत केलेली आहे। त्यामुळं हे गोष्ट किंवा हे कारण देखील त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यास कारण ठरलेलं आहे। आता ही झाली डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विजयाची कारणं। यासोबतच जे पराभूत उमेदवार आहेत राहुल मोटे त्यांच्या पराभवासाठी देखील काही कारणं आहेत। खरं तर एखाद्याचा पराभव झाल्यानंतर यशाला अनेक बाप असतात मात्र अपयशाला एकच बाप असतो। त्या म्हणीप्रमाणे सध्या राहुल मोटे यांच्यावरती देखील अनेक गोष्टींचं आता चर्चा होताना दिसून येते। त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे की पुढाऱ्यांचे तेच जुने चेहरे। जर आपण पाहिलं तर भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी गेल्या 20 वर्षापासून एकच व्यक्ती एका पदावरती आहे आणि मग नवीन लोकांना जर त्या ठिकाणी संधी मिळत नसेल तर नवीन लोक पक्षात येताना दिसून येत नाहीत। तेच ते चेहरे असताना अनेक जे मातब्बर पुढारी आहेत त्यांच्या गावातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला म्हणजेच राहुल मोटे यांना त्यांच्या गावातून लीड नाही किंवा मताधिक्य नाही आणि त्यामुळं लोकांना तेच ते चेहरे नको आहेत आणि त्यामुळं ते एक पराभवाचं राहुल मोटे यांच्या कारण ठरलं। खरं तर पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणं, नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे, मात्र तशा संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये राहुल मोटे यांच्याकडून मिळताना दिसत नाहीत आणि ते एक त्यांच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण ठरल्याचं दिसून येतं। त्यासोबतच सहकारी पक्ष देखील सुरुवातीच्या काळामध्ये खूप उत्साही होते, मात्र त्यांना आवश्यक असणारी जी रसद आहे किंवा उदाहरणार्थ अमित देशमुख यांची एक शेळगाव येथे सभा झाली होती त्यावेळी देखील अनेक काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्यावरती नाराज होते, कारण त्यांना आवश्यक असणाऱ्या वाहनांची सोय असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या गोष्टी करण्यामध्ये राहुल मोटे यांनी हात आकडता घेतल्याची देखील चर्चा आहे आणि त्यामुळे सहकारी पक्ष त्यासोबतच शिवसेना पक्ष म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जरी त्यांच्यासोबत पूर्ण असला तरी देखील कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी होती, कारण गावोगाव अनेक शिवसेनेचे जे गट होते ते गट आणि राहुल मोटे यांचा गट यांच्या दोघांमध्येच ग्रामपंचायतच्या निवडणुका होत होत्या, त्यांच्यासोबतच ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा निवडणुका झाल्यामुळे जरी नेत्यांमधील भांडण मिटलं असलं तरी देखील हे भांडण गाव पातळीवरचं तेवढ्या प्रमाणात सगळ्याच गावात मिटलं होतं असं नाही आणि त्यामुळे देखील हे एक त्यांच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण ठरलं, कारण राहुल मोटे यांना जरी मतं वाढलेली असली तरी देखील सावंत यांच्या मतात मात्र फारशी घट झालेली नाही आणि त्याचाच अर्थ की त्यांचे जे सहकारी पक्ष होते मग काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, खरं तर काँग्रेस पक्ष हा नॅचरल त्यांचा मित्र पक्ष आहे। 1999 नंतर जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या 2014चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुका हे सोबत लढले आहेत, त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये तसं बॉन्डिंग होतं। शिवसेना पक्षात विशेषतः आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये हे बॉन्डिंग फारसं ग्राउंड लेवलला आहेच असं नाही, हे एक त्यांच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण ठरलं। त्यासोबतच अति आत्मविश्वास नडला, कारण ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी जवळपास 81,000चं मताधिक्य हे ओमराजे निंबाळकर यांना मिळालं होतं आणि तेच मताधिक्य आपल्याला देखील पुढे मिळणार आहे किंवा तेवढीच मतं आपल्याला मिळतील याच आविर्भावात महाविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी होते। आपली लीड कमी होऊन किती होईल तर 50,000 होईल, 40,000 होईल, मात्र आपण 30,000 निवडून येणार असे दावे अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत होते। त्याचं कारण एकमेव होतं की लोकसभेला या विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना मिळालेलं जे मताधिक्य होतं त्या मताधिक्याच्या जीवावरती महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या मतदारसंघातून आपण जिंकून येणारच असा ठाम दावा करत होते, मात्र तो दावा फोल ठरलेला देखील निकालानंतर आपल्याला लक्षात आलेला आहे। आणि जी 3 शहरं आहेत त्या 3 शहरांनी राहुल मोटे यांना डावललेलं आहे। आता परांडा शहर आहे,
भूम शहर आहे आणि वाशी शहर आहे. भलेही या 3 शहरांमधून जवळपास फक्त 1819 मतांची लीड ही डॉक्टर तानाजी सावंत यांना मिळाली असेल, मात्र तीनही शहरामध्ये मुस्लिम मतांचं प्रमाण हे अधिक असताना देखील ही लीड राहुल मोटे यांना मिळाली नाही. याचा अर्थ असा आहे की या 3 शहरांना डावलल्यामुळेच राहुल मोटे यांचा पराभव झालेला आहे. परांडा शहरातून 1260 मतांची लीड ही डॉक्टर तानाजी सावंत यांना मिळाली आणि या ठिकाणाहून जाकीर सौदागर यांनी त्यांची फिल्डिंग चांगल्या पद्धतीने लावून मुस्लिम मतं देखील इकडं मोठ्या प्रमाणात वळवण्यात त्यांना यश आल्याचं निकालानंतर तरी दिसून येते. त्यासोबतच भूम शहरात देखील संजय गाडवे जे तेथील गटनेते आहेत त्यांनी देखील या शहरामध्ये जवळपास 300 मताच्या आसपास त्यांनी लीड दिली. मात्र त्या ठिकाणी देखील मुस्लिम मतांचं प्रमाण हे जवळपास 1,500-2 हजाराच्या आसपास आहे. निकालाच्या अगोदर हे शहर मायनस जाईल अशी चर्चा होती. खुद्द संजय गाडवे यांच्या नजीकचे लोक देखील तशा पद्धतीनं बोलत होते. मात्र निकालानंतर संजय गाडवे यांनी देखील 300 मताची आघाडी देण्यात यश मिळवलंय. त्यासोबतच वाशी या ठिकाणी त्यांच्याकडे प्रशांत बाबा चेडे यांच्यासारखा लोकमत जन्मत असणारा नेता होता. मात्र तरी देखील त्या शहरामध्ये केलेलं नियोजन, केशव सावंत यांनी लावलेली फिल्डिंग, त्यासोबतच विद्यमान उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांचं नेतृत्व, नागनाथ नाईकवाडी यांचं नेतृत्व, या सर्व गोष्टीमुळं या शहरातून देखील आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मिळालेली शहरातून साथ, या गोष्टी त्यांना पूरक ठरल्या आणि या 3ही शहरातून राहुल मोटे हे पिछाडीवरती राहिलेले दिसून येतात आणि तेच त्यांच्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण दिसून येतं. आणि राहुल मोटे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देणं हे देखील पक्षाला महागात पडल्याचं दिसून येतं, कारण या मतदारसंघातून नवीन चेहऱ्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण न झाल्यामुळं मतदारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला डावललं. त्यासोबतच राहुल मोटे यांना देखील डावललं. भलेही हे पराभवाचं अंतर 1509 इतकं मतांचं असलं तरी देखील सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये ग्राउंडला वातावरण होतं. मात्र ते वातावरण त्यांनी बदलवण्यात यश मिळवलं. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी लागतात ते करताना त्यांनी त्या गोष्टी केल्या आणि या सर्व गोष्टीचं पर्यवसन म्हणून डॉक्टर तानाजी सावंत हे 1509 मतानं या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत. खरं तर विजय हा विजय असतो तो 1 मताने हो किंवा 1,00,000 मतानं. विधानसभेमध्ये जाण्यासाठी आपल्याला विजय आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून भलेही डॉक्टर तानाजी सावंत यांचं देखील जे काही आम्ही पत्रकार लोक त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांचाही आत्मविश्वास मोठा होता की आपण मोठ्या मताने निवडून येऊ, त्यांचा देखील आत्मविश्वास फोल ठरलेला आहे आणि राहुल मोटे यांना देखील आत्मविश्वास होता की आपण देखील मोठ्या मताने निवडून येऊ. मात्र मतदारांनी दोघांनाही आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे. 2.5 वर्षात जी विकासाची घोडदौड सुरू होती ती घोडदौड पुढे अशीच चालू राहावी असाच हा भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचा कौल आहे. या व्यतिरिक्त आपल्याला नेमकी काय कारणं वाटतात, या कारणाव्यतिरिक्त या विधानसभा मतदारसंघातून आणखी कोणती अशी कारणं आहेत की ज्या कारणामुळे डॉक्टर तानाजी सावंत यांचा विजय झाला व राहुल मोटे यांचा पराभव झाला, या दोन्हीची कारणं आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता. त्याचबरोबर आमचा हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.